शेतकरी मित्रांनो, आत्ता आपण सिवराडीच्या प्लॉटमध्ये आहोत आणि इथे आता हे तुम्ही बघू शकता, हे शेंडे ड्रॅगन फ्रूटचं हे कॅनॉपी अशी खूप वरती गेलेले आहे. आणि आता हे जे तुम्ही वरती शेंडा गेलेला बघता पानाचा, तर याला कट करणं का गरजेचं आहे, कारण आपण याला ज्यावेळेस इथे शेंडा मारतो, आपण या पानाचा इथे शेंडा मारलेला आहे, तर असा शेंडा मारल्यानंतर हे पान पुढं नंतर मॅच्युअर व्हायला चालू होतं मागच्या साईडला. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे शेंडा मारला. शेंडा मारल्याच्या नंतरच ह्याच्यात स्टोरेज भरायला चालू होतं. जर तुम्ही पावसाळ्याच्या आधी ही गोष्ट केली नसेल तर सर्व ड्रॅगन फ्रूट शेतकऱ्यांनी करून घ्या, कारण त्याच्यानंतरच त्याच्यात स्टोरेज भरायला पान मॅच्युअर व्हायला चालू होतं. आणि जवळपास आता 1 महिना आहे आपल्याकडं. त्या 1 महिन्यामध्ये पानाची साईज बनेल आणि फ्रुटिंग त्याच्यानंतर त्या पानाला फ्रुटिंग लागल्यानंतर त्याचे पण फ्रुटिंगची साईज होईल. जर तुम्ही असे शेंडे नाही मारले तर त्याच्या स्टोरेज चांगल्या प्रमाणात बसणार नाही आणि त्यावेळेस त्या पानाने जर कळी धरली तर त्या फ्रुटिंगची साईज होणार नाही. त्यामुळं तुमच्या फळाची जर साईज होत नसेल बागेमध्ये, तर तुम्ही ह्या गोष्टी करत नसाल. आणि जर तुम्ही ह्या गोष्टी करत नसाल तर इथून पुढे नक्की करून घ्या. तुम्ही प्रत्येक पानाचं शेंडा मारून घ्यायचा आहे, जेणेकरून मेच्या आसपास हा शेंडा मारायचा असतो. त्याच्यामुळं राहिलेल्या काळात हे पान मॅच्युअर व्हायला चालतं आणि इथून पुढे पानाची ग्रोथ थांबते आणि मागं स्टोरेज भरायला चालू होतं. त्यामुळे जे शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं शेंडे मारत नसतील तर शेंडे मारून घ्या. आता इथे बघू शकता, हे पूर्ण शेंडे मारलेले आहेत. आपल्या बागेला खूप पाणी कमी आहे आणि पाण्याचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे आपण पाणी खूप कमी सोडते. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं बागेची कॅनॉपी वगैरे आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.